झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघामध्ये दादा गटाच्या नवाब मलिकांचा पराभव, जोरदार मुसंडी मारत समाजवादी पार्टीच्या अबू आझमींचा विजय. सिंधुदुर्गच्या कणकवलीतून नितेश राणे विजयी, कार्यकर्त्यांसह नितेश राणेंकडून जल्लोष, गुलालाची उधळण करत जल्लोष. शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटलांचा विजय, शिर्डीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांचा जल्लोष. जळगावच्या जामनेर मतदारसंघातून गिरीश महाजन विजयी, 11,580 मतांनी शरद पवार गटाच्या दिलीप खोडपेंचा पराभव. श्रीवर्धन मतदारसंघातून अजितदादा गटाच्या अदिती तटकरेंचा विजय, शरद पवार गटाच्या अनिल नागवणे यांचा पराभव. कांदिवली पूर्व मतदारसंघात भाजपच्या अतुल भातखळकरांच्या डोक्यावर विजयाचा फेटा, काँग्रेसच्या कालू भदेली यांना पराभवाची धूळ चारली. मलबार हिलमधून मोठ्या मतांनी मंगलप्रभात लोढा विजयी, तर लोढा यांच्याकडून ठाकरे गटाच्या बेरुलाल चौधरींचा 31,000 मतांनी पराभव. सातारा जावळी मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिवेंद्रराजे भोसलेंची विजय मिरवणूक, शिवेंद्रराजे कार्यकर्त्यांसह डॉल्बीच्या गाण्यावर थिरकले. पुण्याच्या मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटलांचा जल्लोष, फटाके आणि पेढे वाटप करत कार्यकर्त्यांचा जल्लोष. सांगलीमधल्या खानापूरचे शिंदेगडाचे सुहास बाबर विजयी, सुहास बाबर यांच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष. भरत गोगावलेंच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करून जोरदार जल्लोष सुरू, मतमोजणीत भरत गोगावले आघाडीवर. दापोलीमध्ये शिंदेगडाच्या योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, कार्यकर्त्यांकडून जल्लोषात घोषणाबाजी सुरू. पैठण मतदारसंघामध्ये विलास भुमरे समर्थकांकडून जल्लोष सुरू, शिंदे गटाचे भुमरे 12,000 मतांनी आघाडीवर असल्यानं आनंदोत्सव. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या ऋतुराज पाटलांना पराभूत करत भाजपचे अमल महाडिक यांचा विजय, महाडिक यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष. सांगोला विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचा जल्लोष, शेकापचे बाबासाहेब देशमुख यांची विजयाच्या दिशेनं वाटचाल, आमदार शहाजी बापू पाटील यांना धक्का. अमरावतीच्या बडनेरामध्ये रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणांचा जल्लोष, एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांचा जल्लोष. बारामतीमध्ये अजित पवारांची विजयाच्या दिशेनं वाटचाल, काटेवाडीत अजितदारांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, गुलालाची उधळण करत जल्लोष. बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, धनंजय मुंडेंची विजयाच्या दिशेनं वाटचाल, गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष. सांगलीमध्ये भाजपकडून मोठा जल्लोष, सांगलीतील सुधीर गाडगे यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा. भाजपच्या विजयानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, भाजपचे वरिष्ठ नेते उद्या मुंबईमध्ये येण्याची शक्यता, राज्यामध्ये 24 तासात नवं सरकार स्थापन होणार. नरेंद्र आज भाजप मुख्यालयात जाण्याची शक्यता, मोदी संध्याकाळी 7 वाजता भाजप मुख्यालयाला भेट देणार असल्याची माहिती. नागपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, कार्यकर्त्यांकडून देवाभाऊ म्हणत बॅनरबाजी, बॅनरवर फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख. विधानसभा निवडणुकीचा कल महायुतीच्या बाजूने, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं, मातोश्रीकडून इच्छा व्यक्त. वाशिम शहरात मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचे बॅनर झळकले, भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. फडणवीसांची भेट घेण्यासाठी भाजप नेते सागर बंगल्यावर येण्यास सुरुवात, चंद्रशेखर बावनकुळे सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.